काय झालं सांगते तरी काय आपण काय करायचं पण माझ्या दवाखान्यात मला पण यायचं मला नाही नको मला येऊ द्या ना मला बघायचे त्याला काय करा आपण आम्ही दवाखान्यात जातो डॉक्टर सांगतो काय झालं बघतो आम्ही पुण्याला हलवायला लागेल काय वेळ बघतो तुम्ही चला नाही मला यायचंय दवाखान्यात न्या ना मला नको मी येते ना पैसे आले त्याला दवाखान्यात न्यायला माझं शंभू मोठी गाडी आहे का बाळू हे बघ मोठी गाडी टू व्हीलर का ए बाळू दंका बाय बाय आम्ही दवाखान्यात जाणार समजा मला येऊन पडा ना मला यायचं चला ना आपण जाऊ त्यासाठी आहोत तिथं शांत बसा आम्ही आहोत त्यासाठी गुन्हा कशासाठी दाखल केलाय कोण कोण पोलीस आहेत जाऊ या हा अरे माहिती पण पोलीस गेलो तुझी गाडी आणली का इकडं अरे गाडी आणली का इकडं गाडी कुठे आम्ही येऊ का तिकडं शिरोडी पैसे गाडी पण इथं सगळी पोर आलं गावकरी पोलीस पडल्यावर जाता तुम्ही काय करा ती गाडी तीन फोटो काढलीत ना गाडी जागेवर आहे ना या आपण कोणी पोलिसांनी काय म्हणलं तर म्हणून आम्ही ते गाडी पोलिसांना आणल्याशिवाय आणि ड्रायव्हरला अटक केल्याशिवाय आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही भाऊदारला सांगितलं जोपर्यंत तुम्ही ते ड्रायव्हरला अटक करत नाही गाडी तिथं पोलिसांना आणत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडीला हात लावणार नाही म्हणजे आम्हाला सकाळ दिली तरी चालेल पण आम्हाला कागदपत्र सगळं कागदपत्र त्याचं आम्हाला तिथं गाडीचं आणि गाडी तिथं पाय पोलिसांना अख्खं गाव आले म्हणून सावण आणि तो ड्रायव्हर तिथं पोलिसांना आणला का तो कुठे आहे ड्रायव्हर पाहिला ना हा पाहिला आम्ही फोटो आता इथं तसं वाटतंय त्याचं जाणवते थोडं समोर समोर त्याचा भाव होतो ना मोठा मला ओळखलं का मला हा अध्यक्ष बोलतो वाजव हा मी आहे इथं तुझ्या इकडे पटकन हा मला फोन केला बाळूने फोन केला मला बाळू दिव्यानं फोन केला मी आता फौजदारला भेटला फौजदारला मी डायरेक्ट सांगितलं का जोपर्यंत ड्रायव्हर अटक करत नाही जोपर्यंत ती बस तुम्ही सिग्नल पोलिसांना आणत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही आता त्यांना पोलिसांना फौजदारला मी सांगितलंय तू इकडे ये बा तू आला का आम्हाला निर्णय घेते ना हो 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 चाल बा चल काय घाबरू नको रडू नको ती गाडी 300 रुपये लागते तिचा अपघात असतो आपलं म्हणणं काय का मग तो ड्रायव्हर बघतो किती गाडीचे मालकाला ना तो परत गाडी इथे घेऊन वडीला गाडी आणली आणि ड्रायव्हरला अटक केली का मग आपण तो परत डेड बॉडी आपण ताब्यात घ्यायची नाही म्हणजे आपण ठाम राहायचं आपल्या याला शेवटी पोलीस हा ती मोठ्या गाड्या असतील 10-12 ती ज्योती त्यांना सपोर्ट म्हणजे आता आपलं कोणाही छोटं व्हायचं नाही आपल्याला फक्त न्याय पाहिजे शेवटी अपघात झालेला आहे त्याच्या मग लिहिले तरी घरी न्या फक्त ते ऐकणार पण नाही आपल्या आता एवढं काय तरी सांगितलं हा नाही ते आता शेवटी आईची माया कशी पण त्याला काही पाहिजे ना फोटोवर थोडा दिसते ना बच्ची चूक आहे ना डायरेक्ट तो मध्ये इकडून आल्यासाठी तो डायरेक्ट एक कोपऱ्याला एका कडेला त्याने मध्ये नाही ना एक कोपरा तुटलाय बसचा कोपरा तुटलाय ही गाडी मोठी असल्यामुळे जागेवर
पोरगा ऑफ झालेली. असं आहे अध्यक्ष, आमच्या गावात जे सर्वसामान्य कुटुंब आहे आणि लहानाचा मोठा झालायचा पोरगा माझ्या, पण असं वाटतं नाही का नको ही घटना व्हायला. काय असेल ते तुम्ही त्या लोकांशी बोलून एक योग्य न्याय आमच्या सर्वसामान्य गावातील कुटुंबाला, गाडकर कुटुंबाला मिळून देण्याचा प्रयत्न करावा तुम्ही. काय असेल ते. तुझं नाव काय? स्वामी हे त्याचे वडील आहेत. आता माहिती बोल, तू मोठा का? हा बाबा एकवीस एक वय आहे त्याचा आता. खरं तर आपण स्वामीनारायण गाडेकर, रोहिदास गाडेकर यांचा अपघाताने मृत्यू झाला. तो अपघाताने जो मृत्यू झाला ते एका स्कूल बसने केलेला आहे आणि त्या स्कूल बसची चुकी आहे. रस्त्यावरती एका साईडला गाडीला त्यांनी धडकलेला आहे. त्याच्यामुळे आता या ठिकाणी पोलीस पाटील सांगतात त्याच्यामध्ये तथ्य आहे. आपण त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटकडून आपण त्याच्यासाठी न्याय मागणार आहे. तर जोपर्यंत त्या अटक करत नाही गाडी आणि त्या तोपर्यंत आपण बाकीचं पुढचं काही करायचं नाही. याला आपण ठाम राहायचं. आता पीएम आमचं सकाळी गेलं आमचं फक्त ड्रायव्हर आणा, ड्रायव्हर अटक करा, गाडी तिथं आणा आणि सकाळ आमचं मग एवढं मला सांगा, मी मगाशीच बोलले असते पीएम सकाळी घेऊन जायचंय. आता एक आजार आम्ही जायला पहाडावर तर माझं काय म्हणणे, तुम्ही आम्हाला सकाळी काय अडचण नाही, सकाळी घेऊन सकाळी आठला ते आम्हाला तोपर्यंत तुम्ही जोपर्यंत ऐका साहेब, तुम्ही पाहिजे ड्रायव्हर आणि गाडीचा अनुभव आहेत ना साहेब, आहेत. साहेबांची मी हेच बोललो. बोलले साहेबांची मी बोललो मी जोपर्यंत इथे गाडी आणत नाही, त्या ड्रायव्हरला अटक करत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी साहेब घेत नाही. बरोबर आहे का पाटील? मी आले त्यांना तुम्ही आम्हाला ड्रायव्हरला अटक करा, ती गाडी इथं आणा आणि नंतर आम्ही सकाळी डेड बॉडी साहेब. आता पाऊस आहे तिकडे, आता काय करा, आता पीएम करता 2 तास लागणार आहे. तोपर्यंत साहेबांना मी बोललोय, साहेबांना मी डायरेक्ट सांगितले तुम्ही जोपर्यंत आरोपीला म्हणजे ड्रायव्हर त्याने उडवले त्याला तुम्ही अटक करा आणि ज्या गाडीने उडवलं ती गाडी पोलीस आणा. तोपर्यंत आम्ही डेड बॉडी साहेब घेणार नाही. मी त्या मालकांच्या वतीनं इकडे जाता इकडे तुम्ही वडील इकडे आपण आहे ना, हे बघा आता पाऊस आल्यावर आपण जोपर्यंत गाडी इथे आणत नाही, ज्याने उडवलं आपला पोर ज्याने मारलाय त्याला अटक केलं तर आपण डेड बॉडी साहेब तुम्हाला मान्य का? बरोबर आहे का? काय चुकीचं? मी काय म्हणतो तुम्हाला, आपलं काय म्हणणं आता अपघात झालाय त्यामुळे आता तुम्हाला इथं आहे ती आलेली आहे त्यांनी सांगितलं आता तो कोणतं माणूस करण्यासाठी काय करण्यासाठी एवढी माती बसून राहणार ती डेड बॉडी आपली सुरक्षित आहे. फक्त आपल्याला ड्रायव्हर अटक पाहिजे, ड्रायव्हरला अटक पाहिजे आणि ती गाडीचे दत्त दिली पाहिजे. उद्या ते काय जावं लागतं तिथं मग कसं करा, काय करणार डेड बॉडी घेऊन आपण हा पाहिजे आले कुठं आले कुठं आले तर आपण फक्त सगळेजण ठाम राहा. पाटील तिकडे पाटील इकडे आपण ना इथं आता गडबड गोंधळ नाही करणार. आपण सकाळ बॉडी 8 वाजता तोपर्यंत ते त्याला अटक करते बरोबर. तुम्ही गाडी आणली त्यांनी गाडी नाही आंदोलन करू नाही अजिबात. माझं मत वैयक्तिक, तुमचं काय मत आहे सांगा. हॅलो चित्रे मामा, हा आरोपी आणलाय का? बरं आरोपीला अटक कर ना मामा. मग बरं ना, मी मोठ्या साहेबांना पण मी भेटलो. मोठ्या साहेबांना पण मी सांगितलं म्हणलं आरोपीला अटक करा, गाडी इथं आणा म्हणजे आम्हाला पुढचं हे करायचं ना. मामा आता त्याच्यात आता वर पाऊस आहे तिकडे नेऊन डेड बॉडी आता इथे नातेवाईक सगळे आले पाहिजे. तिथं जर अर्धा वाडा ती बाईक जात राहिले आम्ही तुला समजावले. मग आम्ही काय करतो, तुम्ही त्या आरोपीला अटक करा, गाडी इथं आणा, आम्ही सकाळ 8 वाजता डेड बॉडी ताब्यात घेतो. आता माहित आहे ना आदिवासी भागामध्ये जसं पाऊस झाला वरती तर ठीक आहे, बॉडी आमच्या ताब्यात येतं का तुम्हाला? गेजरे मामा
तुमच्यावर आमचा विश्वास आहे, काय करायचं ते करा, सकाळ बॉडी आमच्या ताब्यात द्या. पण पहिला त्याने ज्याने त्या गाडीवर ज्याला उडवलंय त्या ड्रायव्हरला पहिला अटक करा आणि ती गाडी पोलीस स्टेशनला आणा. बरं आलो मी, आलो तिकडे आलो. हो, आलो मी, आलो. न्याय पाहिजे आता भेटले. हा हा घेऊन जाऊ. पण आपलं म्हणणं काय, गाडी आली पाहिजे. गाडी काल 5 वाजता घटना घडलेली आहे संदीप भाऊ. रात्री आम्ही दवाखान्यात होतो, राहिला रात्री सांगितलं का जोपर्यंत ड्रायव्हरला अटक करत नाही, जोपर्यंत गाडी इथं जप्त करत नाही, तोपर्यंत आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही. त्यांच्या वडिलांना नाईला विचारलं, त्याने आम्हाला सांगितलं की अध्यक्ष साहेब तुम्ही याचा प्रामुख्याने आम्ही तुमच्यापाशी सांगतो की आमचं हे दुःख झालेलं आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, बाकीचं आम्हाला माहित नाही, तोपर्यंत आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही. आता बॉडी अजून दवाखान्यामध्ये बॉडी, पण त्यांनी गाडी इथनं पंचनामा करायच्या अगोदर गाडी त्यांनी इथनं कोणती गाडी होती सांगा ना. कुलबस होती. कुलबसचे फोटो आहेत आमच्याकडे, फोटो दे सगळे तुम्हाला आम्ही. ड्रायव्हर थांबलंच नाही. ड्रायव्हर थांबला नाही. ड्रायव्हर रात्री आम्ही आक्रमक झाल्याच्या नंतर रात्री 10 वाजता त्यांनी ड्रायव्हर आणला होता. 10 वाजता तोही बी ड्रायव्हर तोच आहे का बदले आणला याची आम्हाला अजून शंका आहे. हे जागी मयत झाले कधी जागेवर गेलाय माणूस, जागेवर गेलाय, त्याला पाणी पण मागू दिले नाही. अशा प्रकारचं भयानक अपघात, असा एखादा प्रसंग एखाद्या हडवऱ्यावर येऊन अशा प्रकारचा निष्काळजीपणामुळं मी तर आता तुम्हाला संदीप भाऊ सांगतो, या मृत्यूला कारण तो ड्रायव्हर आहे. अजिबात या ठिकाणी त्याच्या हलगर्जीपणामुळे गाडी चालवली आणि म्हणून हा मृत्यू झालेला आहे. म्हणून या गाडीचा चंदा मिळाला आपण प्रत्यक्ष पत्रकार मित्रांनो बघताय. आणि या माणसाच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे. हे बघा, या ठिकाणी आपले मोठे जमादार तपासाधिकारी आहेत. मी या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटला जाहीरपणे सांगू इच्छितो का या पंचनाम्यामध्ये खरं तर या गाडीवाल्याची चूक आहे असं एकंदरीत निदर्शनामध्ये. म्हणून या प्रकारचा कुठल्याही प्रकारचा ती गाडी त्या ठिकाणी जप्त झाली पाहिजे, त्या आरोपीला अटक केली पाहिजे अशी आमची मागणी आहे संपूर्ण पश्चिम भागाच्या वतीनं. अशा प्रकारचा मुख्य जमादार माझा थेट तुम्हाला विचार आहे, पोलीस डिपार्टमेंटने इथं कुठल्याही प्रकारचं पंचनाम्यामध्ये किंवा गाडी जमा करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करता कामा नाही. यदा कदाचित हलगर्जीपणा झाला तर हे वादाळ बसणार नाही असा माझा जाहीर विचार आहे. चला तुम्ही पंचनामा करा, गाडी घेऊन या, आम्ही पुढचा डेड बॉडीचं काय करायचं त्यांच्या वडिलांच्या विचाराने आम्ही करू. पण तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. रात्री बऱ्यापैकी लोक, त्याची आई ते रडतात रात्रभर. ते त्यांचा एकदम म्हणजे असा मुलगा, एवढा तरुण मुलगा गेला, एकदम दुःख. त्याचे मामा बिमा रात्री आक्रमक झाले होते, परंतु त्यांना आम्ही शांत करून आम्हाला फक्त न्याय पाहिजे. घटना घडले, अपघात आहे, अपघात आहे, फक्त आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही मात्र डेड बॉडी ताब्यात घेणार नाही आणि अंत्यविधी करणार नाही अशा प्रकारचा माझा थेट विचार आहे. तुम्ही त्याच्या पद्धतीने तुम्ही त्यांना अटक करा. अटक केलेला आम्हाला कागद दाखवा आणि ते गाडी तुम्ही पोलीस स्टेशनला पहिली जमा करा अशी माझी मागणी आहे. या विभागाचा प्रमुख म्हणून माझी डायरेक्ट मागणी आहे, नाहीतर हे वादळ शांत बसणार नाही. माझा थेट विचार आहे. तुम्हाला न्याय मिळून द्या, तुम्ही घाबरू नका. नाही मूर्खपणे तर लक्ष येतं, गाडी चालवलेच त्यांना मूर्खवाणी वैबल होऊ नका तुम्ही. आता बघा, आता नशिबाचा भाग आहे तुमच्या, तुम्हाला सहकार्य करू आम्ही. सगळं अख्खा गाव तुमच्या मागे आलाय. मामा आहे तुम्ही ना, घाबरू नका तुम्ही. आता शेवटी कसं होतं, रात्री ते म्हणलं 8 वाजता गाडी आणतो ना, आता 11 वाजले. काय गाडीचं काय अवतर झालं गाडीचा?